पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखावं तसंच नदीपात्रातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करावा या मागणीसाठी कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते उदय लाड आणि फिरोज शेख यांनी 11 जानेवारी रोजी पंचगंगा नदीत आत्मक्लेश आंदोलन केलं होतं। याची दखल घेऊन कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी आज पंचगंगा बचाव समिती आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक महापालिकेत घेतली। बैठकीत पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच नदीपात्रातील प्राचीन मंदिराचं संवर्धन करावं अशी मागणी उदय लाड आणि फिरोज शेख यांनी यावेळी केली। शहरातील हॉटेल्स, औद्योगिक वसाहती तसंच रुग्णालयांना सांडपाण्याचं नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या असून पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचं अतिरिक्त आयुक्त केशव जाधव आणि पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता संदीप दावणे, शाखा अभियंता प्रदीप पाटील यांनी सांगितलं। नदीपात्रातील प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराबाबत पुरातत्व खाते, पाटबंधारे विभाग आणि तज्ज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, किशोर घाटगे, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, लता जगताप, सुवर्णा मिठारी, रेश्मा पोवार उपस्थित होत्या।